करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री केदारलिंग ज्योतिबा मंदिरात आता तोकडे कपडे परिधान करून प्रवेश करता येणार नाही, अशा पद्धतीचा आदेश पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं काढण्यात आलाय. देशातील अनेक मंदिरात अशा पद्धतीचे नियम आहेत. त्यामुळे या दोन्ही मंदिरांचं पावित्र्य जपलं जावं यासाठी हा आदेश काढण्यात आलाय. याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर याची माहिती देणारे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे या दोन्ही मंदिरात येताना पुरुष आणि महिला भाविकांनी पारंपरिक कपडे परिधान करून यावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केलंय. मंदिरात दर्शनाला येताना आपण धार्मिकतेचे भान ठेवावं आणि आपण कुठं फिरायला आलेलो नसून दर्शनाला आलो याचं भान राखून आपण पूर्ण कपडे वापरावेत. स्कर्ट किंवा बरम्युडा या प्रकारचे जर हे वस्त्र असतील तर आपण स्वतः विचार करून आपण मंदिरात येताना ज्या पद्धतीनं यायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण येणं आवश्यक आहे. आपण दक्षिण भारतातील मंदिरं बघितली असतील तर तिथं पूर्ण पारंपरिक पोशाखाचा आग्रह केला जातो आणि आपण तो पाळतो. तर आपल्या मंदिरातसुद्धा याच पद्धतीनं हे धार्मिक पावित्र्य राखावं या दृष्टीनं आपण हे आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार साठी आपण चारही दरवाजावर त्याचे बोर्ड लावून त्यावर उल्लेख केलेला आहे. आणि यानुसार मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की आपल्या मंदिराची धार्मिकता आणि पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे न वापरता पूर्ण कपडे वापरून दर्शनासाठी यावं आणि आपण धार्मिकतेच्या भावनेनं दर्शनाच्या भावनेनं मंदिरात यावं. आपण फिरण्यासाठी येत असल्याप्रमाणे तोकडे कपडे घालून येऊ नये एवढंच मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो. या नियमांचं भाविकांबरोबर अनेकांनी स्वागत केलंय. खरोखर ही स्वागतार्ह सूचना आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जाताना एखाद्या विशिष्ट ड्रेस कोडचं पालन करत असतो. तसं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि अशा श्रद्धास्थानांसमोर जाताना किमान साजेशा पेहराव्यात पूर्ण पेहराव्यात असावं ही अपेक्षा देवस्थान समितीकडनं व्यक्त करण्यात आली. तर ती खरोखर अतिशय योग्य आणि त्या दृष्टीनं भक्तांनी या सूचनेचं एक भक्त म्हणून या सूचनेचं मी स्वागत करतो.